शिवसेना फोडाफोडीचं राजकारण कधीच करत नाही, मात्र विधानसभेच्या आधी ठाकरे गटात बरेच लोक येणार, अंबादास दानवेंचा मोठा दावा। नवी मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का, ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। नितेश राणेंकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना शिवीगाळ, तर करूळ घाटाच्या पाहणी दरम्यान नितेश राणे आक्रमक। बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पुन्हा पल्लवीत, बारसू जवळचं 308 एकर क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी। पुणे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या 7 वर, सर्वाधिक धोका गर्भवतींना, आरोग्य विभागाकडून शहरामध्ये आता सर्वेक्षण सुरू। आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी, ठिकठिकाणाहून पंढरपूरसाठी शेकडो बसेससह ट्रेनचीही व्यवस्था। केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट विकले थेट रद्दीत, किशोरी पेडणेकरांसह मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक। आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, नाशकात 2 वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून थेट कोसळला खाली, चिमुकला गंभीर जखमी। बीडमध्ये धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणं पडलं महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसाऱ्याला तुटली, एक्सप्रेसचा इंजिन पासूनचा एक डबा पुढे निघून गेला, सुदैवानं लवकर लक्षात आल्यानं अनर्थ टळला। परभणी जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम, जुलैचा पहिला आठवडा कोरडाच, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ।